बाबा, यावर्षी पाऊस कमी पडला आहे. पीक पाणी यावर्षी नीट येईल की नाही बाबा? बेटा, काळजी करू नको. यावर्षी आपल्या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना पोखरा 2 मध्ये निवड झालेली आहे. त्यातून आपल्याला नक्कीच काही ना काही नवीन योजना मिळतील. बाबा, काल चौकात चर्चा चालू होती, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आली आहे म्हणून आपल्या गावात. होय रे लेकरा, कालपासूनच मला माहीत झालं गावामध्ये आपली ती योजना आली म्हणून. सरपंच सांगू लागले होते. सरपंच 2 दिवसाचं ट्रेनिंग करून आले म्हणे. आपण सरपंचाकडे जाऊन विचारूया. राम राम सरपंच साहेब, राम राम. राम राम रामू, राम राम. काय म्हणतोस? कस काय स्वारी इकडे काढली माझ्या घराकडे? काय गोष्ट आहे? सरपंच साहेब, आपल्या गावात नानाजी देशमुख कृषी संजीवनी आली म्हणे. खरं होय का? होय रामू, खरं होय. आपल्या गावाची निवड नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 मध्ये निवड झालेली आहे आणि आपल्या गावामध्ये ती राबवायची आहे. त्यासाठी आपल्या गावामध्ये 5 दिवसाचा कार्यक्रम सुद्धा येणार आहे. कृषी अधिकारी येणार आहेत, आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सरपंच काका, आम्हाला सुद्धा त्यामध्ये काही भाग घेता येईल का, शाळेचे लेकरं म्हणून? होय, का नाही. आपल्याला तुम्हाला शाळेतल्या लेकराला सुद्धा या योजनेमध्ये प्रभात फेरीसाठी सामावून घ्यायचं आहे. साहेब यायले, कृषी अधिकारी साहेब येताना दिसले मला. राम राम मंडळी, राम राम सरपंच साहेब, राम राम रामू. राम राम साहेब, राम राम. या तुमचीच आठवण काढू लागलो आम्ही. कस काय सरपंच साहेब माझी आठवण काढू लागले होते? तेच हो साहेब, परवा मी ट्रेनिंग करून आलो 2 दिवसाची सगळं येते नानाजी देशमुख कृषी योजना. त्याबद्दल हे गावकरी रामू वगैरे म्हणू लागले, त्यासाठी तुमचीच आठवण आली होती बघा. असं होय. होय की आपल्याला गावात कार्यक्रम घ्यायचा आहे, ते पण 6 वर्षासाठी आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून 5 दिवस आपल्याला गावामध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे. त्याबद्दल माहिती सांगण्यासाठी चालू मी. असं होय साहेब. बरं, या मी 4 लोकांना बोलून आणतोय. पिंटू बेटा, जा बरं आपल्या गावातील चौकावर बसून त्या सर्व शेतकऱ्यांना बोलून आण आणि जे काही समितीमध्ये आहेत, सरपंच साहेब म्हणू लागले त्यानुसार त्या समितीतल्या लोकांना सुद्धा लवकर बोलून आण इकडे. बरं बाबा, जाऊन येतो, लवकरच बोलून आणतो. काका, मामा, भाऊ, या चला. कृषी अधिकारी साहेब आपल्या ग्रामपंचायतला आले. चला सर्वजण चला, नानाजी देशमुख कृषी योजना आपल्याला राबवायची आहे. चला. चल रे बेटा, चल आलोच मी. चल. साहेब, काय विषय लवकर सांगा बरं. शेताला जायचंय, नांगरटी करायची आहे. सांगतो, जरा धीर धरा, अजून येऊ द्या लोक. साहेब, आपल्या गावात कार्यक्रमाला हे खूप चांगलं झालं बरं. मी सर्वांना फोन करून बोलून घेतो लवकर. बोलवा सरपंच साहेब, लवकर बोलवा. सर्व माझ्या गावातील शेतकरी बंधूंना माझा नमस्कार. आपल्या गावात आपले कृषी अधिकारी साहेब आपल्याला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनाबाबत सविस्तर माहिती देणार आहे. जरा शांत चित्ताने ऐकून घ्या. गप्प बसा जरा, बोलू नका तिकडे. होय. ए पिंट्याचे बस. साहेब, आपल्याला काय करायचं सांगा बरं. नमस्कार मंडळी, आज आपल्याला आपल्या गावामध्ये गाव आराखडा, हवामान अनुकूल क्षम गाव आराखडा नानाजी देशमुख योजनेअंतर्गत बनवायचा आहे. त्याची प्रक्रिया मी तुम्हाला सांगतो. साहेब, तेच ना. पहिल्या दिवशी संध्याकाळी मशाल फेरी, दुसऱ्या दिवशी सकाळी प्रभात फेरी, नंतर शिवार फेरी, नंतर महिला ग्रामसभा, लक्षगट चर्चा, अस्तित्वातली कामं पाहणे, शिवार फेरीमध्ये नोंद करणे, तसेच महिला बचत गटांना काय योजना पाहिजे ती राबवायसाठी तिचं चर्चा करणे, ग्रामसभा घ्यायची. हेच होई ना. अजून जे काही गावामध्ये आपल्याला काही कामं लागतात जलसंधारणाची, त्याची कामाची नोंद घ्यायची, वैयक्तिक जी काही जलसंधारणाची कामं घ्यायची, त्याबद्दल चर्चा करायची आणि माती परीक्षण करायचं. हे आम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगलं होतं साहेब. तेच. अगदी बरोबर आहे सरपंच साहेब, तुम्ही सांगला त्यानुसारच आपल्याला आपल्या गावामध्ये ही योजना राबवायची आहे. जसा शेड्यूल येईल तसा आपण आता परवापासून आपल्या गावामध्ये कार्यक्रम घेऊ. चला तर मग आपण तयार
लागू. उद्यापासून कामाला सुरुवात करायची आहे. मशाल फेरीसाठी मी मशाली तयार करतो. साहेब, मी शिक्षकांना सांगतो की आपल्या गावातील शाळेतील मुलांना प्रभात फेरीसाठी यावं लागेल म्हणून. मी माझ्या मित्रांना, बाहेरच्या शाळेत शिकणाऱ्या सर्व मित्रांना सांगतो की आपल्या गावात प्रभात फेरीसाठी आपल्याला सकाळीच निघायचं आहे म्हणून. मी पण माझ्या मित्रमंडळीला बोलून आणतो उद्याला. हिंग असं तयारी पाहिजे. न सांगता आपण आपली जबाबदारी घेऊन टाकायची. याला म्हणतात गाव. आणि रामू, तुझ्या सर्वांना सांग, आपल्या गावात शिवार फेरीसाठी, मशाल फेरीसाठी सर्व महिला बचत गट, आपले पुरुष बचत गट, सर्व गटातली माणसं, हे दोन्ही गटबाजा बिटबाजा सोडून सर्वांनी यावं म्हणून. होय होय, सांगतो की. आणि सर्वांना घेऊन सुद्धा येतो. दोन्ही पार्टीच्या लोकांना आपल्या सोबत फिरायला सुद्धा लावतो. होय सरपंच साहेब, आपण सर्व एकीने केले तर एकीचे बळ मिळते फळ असं होईल. नाहीतर मग गावाचा विकास होणार नाही. बरोबर आहे. सर्वांनी एकत्र आलं तर काही ना काही नवीन फलित आपल्याला मिळतंय. चला तर मग लागू कामाला. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना टप्पा 2 ची सुरुवात आपल्या गावातून मोठ्या प्रभावशाली करूया. आणि तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात सुद्धा आपल्या गावाचं नाव अलौकिक करूया.